माझ्या जीवनाचा अंतिम उपहार राष्ट्र के नाम या संदेशाखाली 10 जून रोजी विश्व नेत्रदान दिनानिमित्त शहरात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हरिना फाउंडेशन व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान, अवयवदान व देहदानाबाबत जनजागृती केली जाणार आहे. या अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी नेत्रदान संकल्प सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार असून QR कोडद्वारे डिजिटल नेत्रदान संकल्प मोहिमेची सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5:30 वाजता अमरावती येथील नेहरू मैदान, राजकमल चौक येथून भव्य जनजागृती पदयात्रेला प्रारंभ होणार असून शहरातील प्रमुख मार्गांवरून ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत विविध सामाजिक, व्यापारी, राजकीय व धार्मिक संस्था सहभागी होणार असून नागरिक हातात प्रतिकात्मक डोळ्यांचे चिन्ह व जनजागृती फलक घेऊन सहभागी होतील. कार्यक्रमात नेत्रदाता, अवयवदाता व देहदात्यांच्या कुटुंबियांचा सन्मानही करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी तसेच सुप्रसिद्ध मराठी कलाकार भरत गणेशपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हरिना फाउंडेशनतर्फे आतापर्यंत नेत्रदान, अवयवदान व नेत्ररोपण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यात आले असून भविष्यात रक्तदान सुविधा सुरू करण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 8 जून 2026 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत विस्तृतपणे माहिती देत यावेळी हरिना फाउंडेशनचे पदाधिकारी व अन्य मान्यवरांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. हरिना फाउंडेशनतर्फे दरवर्षी साजरा होणारा विश्व नेत्रदान दिवस 10 जून या कार्यक्रमाचा संयोजक. जसं सगळ्यांना कल्पना आहेच की 10 जूनला पदयात्रा राहणार, संध्याकाळी 5:30 वाजता नेहरू मैदानमधून निघणार आहे. याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आपण जास्तीत जास्त संख्येने या पदयात्रेमध्ये यावे आणि जनजागृतीमध्ये, नेत्रदानाच्या जनजागृतीमध्ये अमरावतीचं नाव हे भारतात एक वरच्या लेवलला घेऊन जावं अशी सगळ्या अमरावतीकरांना मी विनंती करतो. यासोबतच यावर्षी आम्ही नेत्रदानाचं अवेअरनेस वाढवायसाठी आणि नेत्रदानाची संकल्प करणारे जे आहेत त्यांच्या सोयीकरता आम्ही QR कोड लॉन्च केलेला आहे. ह्या QR कोडला स्कॅन केल्याबरोबर तुम्हाला एक फॉर्म येईल. या फॉर्ममध्ये तुम्ही तुमची माहिती भरल्याबरोबर एक 4 लाईनची माहिती आहे. ती माहिती भरल्याबरोबर तुम्हाला एक सर्टिफिकेट येईल, प्रतिज्ञापत्र, की तुम्ही नेत्रदानाची शपथ घेतलेली आहे, संकल्प घेतलेला आहे. त्याची एक कॉपी तुमच्या नातेवाईकाला जाईल आणि एक आमच्याकडे रजिस्टर होईल. तर हे याच्याकरता करतोय की सोपं व्हावं, आमच्याकडे पूर्ण डाटा राहील. विश्वात कुठेही असलो किंवा कुठेही कोणी नेत्रदानाचा संकल्प केला तर त्याचा एक रेकॉर्ड तयार होईल. आणि नातेवाईकाला याच्यासाठी करतो की जनरली असे कॅम्प असतात नेत्रदान संकल्पाचे, तिथे पब्लिक जाते आणि फॉर्म भरून येऊन जाते. कुणाला माहीत नसते याचा संकल्प झालेला आहे. हे आम्ही आता जेव्हा नेत्रदानासाठी कोणाचा फोन आल्यानंतर जाऊन परिवाराला कन्व्हिन्स करतो त्यावेळेस लक्षात आलं की परिवाराला हे माहिती नसतं की यांची शेवटची इच्छा होती. म्हणून यावर्षी आम्ही हा QR कोड लॉन्च केलेला आहे आणि एकदम सोपी आणि जलद पद्धत लॉन्च केलेली आहे. तर माझं ऐकणाऱ्या, मला बघणाऱ्या सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपणही हा QR कोड स्कॅन करा, नेत्रदानाचा संकल्प करा आणि तुमच्या सगळ्या सोशल मीडियावरनं हा QR कोड व्हायरल करा. ज्याची इच्छा असेल लोकांना प्रयोग करा किंवा ज्याची इच्छा असेल त्यांना एकदम सोप्या पद्धतीने नेत्रदानाचा संकल्प करू द्या. मी मनोज राठी, अध्यक्ष हरिना फाउंडेशन. विश्व नेत्रदान दिवस हा 10 जून असतो आणि पुऱ्याच्या जगाच्या पाठीवर अमरावतीमध्ये विश्व नेत्रदान दिवस खूप जोमाने नेत्रदानाच्या, अवयवदानाच्या प्रचार प्रसारासाठी खूप जोमाने अवयवदानाची, नेत्रदानाची प्रचार प्रसार केला जातो. त्या अनुषंगाने अध्यक्ष पुरणलालजी हबलानी, संयोजक निलेशजी चिथोरे, आमची पूर्ण टीम ही कार्यरत आहे. यावर्षीचं जे थीम आहे, मेरे जीवन का अंतिम उपहार राष्ट्र के नाम. आपण जीवन जगतो, जाता जाता तरी या देशाला काहीतरी देऊन जा, तर आपले अनमोल डोळे प्रत्येकाने संकल्प घेऊन गेल्यानंतर या राष्ट्राला अर्पण करावे. हरिनाद्वारे शासनाला नेत्र प्रत्यारोपण, नेत्रदानसाठी सहकार्य केले जाते.
असंख्य लोक नेत्रदान करत आहेत. नेत्रदानच्या संकल्पासाठी QR कोड यावर्षीसुद्धा लॉन्च केला गेलेला आहे हरिणातर्फे. आणि 10 जूनला संध्याकाळी जी एक जनजागृती पदयात्रा निघणार आहे, त्यामध्ये सगळे अमरावतीकर आणि आपण सर्व मिळून असा एक सांकेतिक डोळा आपल्या हातात घेऊन आपण जनजागृती करणार आहोत. या जनजागृतीमध्ये जेवढे व्यापारिक प्रतिष्ठान आहेत हे हाती तिरंगा घेऊन आणि हा आयबॉल घेऊन या जनजागृतीत ते सुद्धा सहभागी होणार आहेत. जनजागृतीनंतर कृतज्ञता समारोह आहे. कृतज्ञता समारोहामध्ये ज्यांनी अवयवदान नेत्रदान केलेलं आहे अशा कुटुंबियाचा आपण अमरावतीकर म्हणून आभार व्यक्त करू. त्याचसोबत तिथे संकल्पाचा एक QR कोडसुद्धा लावलेला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी संकल्प घ्यावा. फक्त आपण 10 जूनपुरता मर्यादित न राहता हा माझा जो व्हिडिओ जे लोक ऐकत आहेत त्यांना माझी एक कळकळीचं आव्हान आहे, आपलं आयोजन समजून हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त सोशल मीडिया किंवा आपल्या व्हॉट्सअप प्लॅटफॉर्मवरती लोकांपर्यंत शेअर करा. आयोजनची जी सामुग्री तुमच्याकडे आलेली आहे तीसुद्धा सोशल मीडियावर शेअर करावी ही माझी कळकळीची विनंती. त्यामध्ये नेत्रदानासाठी अवयवदानासाठी नंबरसुद्धा दिलेले आहेत. कोणाला दिसत नसेल काही असेल त्यांनीसुद्धा हरिणाशी संपर्क करावा, जेणेकरून नेत्र प्रत्यारोपणसुद्धा त्याचं करण्यात येईल. मोतियाबिंदूचे ऑपरेशन माफक दरात, नेत्र प्रत्यारोपण माफक दरात, नेत्रालयामध्ये नेत्र तपासणी माफक शुल्कमध्ये हे सगळे उपक्रम हरिणा चालवत असते. आपण सगळ्यांनी हरिणाचा स्वयंपूर्ती सदस्य म्हणून सहकार्य करावं.